तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक गेम खेळणार आहोत। हा गेम तुमच्या बुद्धीला चालना देणारा आहे, तुमच्या माइंडला चॅलेंज देणारा असा गेम आहे। त्यामुळे हा खेळ खेळताना व्यवस्थित तुमच्या बुद्धीचा तुम्ही वापर करायचा आहे आणि हा गेम खेळायचा आहे। तर हा गेम खेळताना कशा प्रकारचे रूल्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो। ओके, तर बघा इथे मी टेबलावर पेन ठेवलेले आहेत। पहिल्या ओळीमध्ये किती पेन आहेत? 4, दुसऱ्या 3, परत 2 आणि शेवटी 1। तर तुम्हाला हे आहे तसेच पेन यामधले कुठलेही 3 पेन हलवायचे आहेत आणि ही जी डायरेक्शन आहे ही पश्चिमेकडे जी आहे ती आपल्याला काय करायची आहे? पूर्वेकडे करायची आहे। समजलं? कुठलेही 3च पेन हलवायचे आहेत। समजलं का? हो। नक्की? हो। चला तर मग ओळ करा पटकन। चल विघ्नेश, कर सुरुवात। 3 पेन हलवायचे आहेत हां। आहे तसंच ठेवलं की तू परत चल चल जा बाजूला। आयुष कर ट्राय। 2 3 पेन उचलले, शाबाश। झालेत का? पण त्याप्रमाणे क्रम व्हायला पाहिजे होता। 4 3 2 1 असा क्रम व्हायला पाहिजे। आता जसे होते तसे लावून दे परत। चल पुढं। हं, 4 केलेत बरोबर। 3 पेन उचलून ठेवलेले आहेत तू। आता आणि 1 पेन कुठं आहे? लावून दे जसे होते तसे। चल कौस्तुभ, चला लवकर लवकर। झाले 3 पेन उचलले होते तू। बर, जान्हवी बघूया। जान्हवी जरा हुशार आहे। तेच 3 पेन का उचलताय बरं सगळेजण? बरं चला करा करा, बघूया कोण बुद्धीचा वापर करणार आहे। हां, पल्ल्यानं बघा मधले 3 उचललेले आहेत। झालं? झालं का?
1 3 3 झालेत. चल मंगेश. झालेत का रे? अरे वा 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 वा, छान. मंगेश चाळी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. छान. अशा प्रकारे आपण आपल्या बुद्धीचा वापर करून करायचं आहे. बघा, मंगेशने व्यवस्थित प्रकारे सॉल्व केलेला आहे.